शिरूर लोकसभेच्या जागेवरून महायुतीत रस्सीखेच सुरू आहे। शिरूर लोकसभेच्या जागेसाठी अजित पवार गट आणि भाजप दोन्ही देखील पक्ष आग्रही असल्याची माहिती मिळते आणि भाजपकडून शिरूरच्या जागेसाठी महेश लांडगे यांचं नाव आघाडीवर आहे। तर आढळराव पाटलांसाठी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची राजगुरुनगरमध्ये सभा होणार आहे। त्यामुळेच आपण बघतोय शिरूर लोकसभेच्या जागेसाठी अजित पवार गट आणि भाजप आग्रही आहेत। एका बाजूला शिरूरच्या जागेसाठी अजित पवार गट आग्रही आहे, तर दुसऱ्या बाजूला महेश लांडगे यांचं नाव सध्या भाजपकडून आघाडीवर घेतलं जात आहे। तर तिसरीकडे आढळराव पाटील यांच्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आज मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे। तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं आजपासून शिवसंकल्प अभियान सुरू होत आहे। मुख्यमंत्री शिंदेंची आज मावळ आणि राजगुरुनगरमध्ये सभा होणार आहे। मावळमध्ये खासदार बारणे तर राजगुरुनगरमध्ये आढळराव पाटील यांच्यासाठी मुख्यमंत्री शिंदेंची सभा होणार आहे। मावळमध्ये खासदार बारणे आहेत तर राजगुरुनगरमध्ये आढळराव पाटलांसाठी सभा होईल। शिंदेंचा आज मावळ आणि राजगुरुनगरमध्ये हा दौरा आहे। या दोन ठिकाणी त्यांच्या सभा होणार आहेत। आजपासून शिवसंकल्प अभियानाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुरुवात करतात। तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आजपासून शिवसंकल्प अभियानाला सुरुवात करत आहेत। मुख्यमंत्री शिंदेंची आज मावळ आणि त्यानंतर राजगुरुनगरमध्ये सभा पार पडणार आहे। मावळमध्ये खासदार बारणे तर राजगुरुनगरमध्ये आढळराव पाटील यांच्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ही सभा पार पडणार आहे। सध्या निवडणुकांचं बिगुल वाजलं जरी नसलं तरी देखील तयारीला सुरुवात झालेली आहे। प्रत्येक पक्ष आपल्या उमेदवारांसाठी प्रयत्न करतोय आणि अशाच वेळेला आपण बघतोय शिवसंकल्प अभियान निघतोय। या सगळ्यावर अमोल कोल्हेंनी काय टीका केली आहे पाहूया। तर माझी अशी अपेक्षा होती की शेतकऱ्यांचा हा जो आक्रोश आहे तो माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या कानावर हा नक्की पोहोचला असेल आणि नक्कीच त्यांच्या सभेकडे त्यांच्या भाषणाकडे माझं लक्ष राहील। परंतु जर शासकीय कार्यक्रम घेऊन माननीय मुख्यमंत्री महोदय सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या व्यथा वेदना समजून घेण्यासाठी आले असते तर अधिक आनंद झाला असता। प्रत्येकाला आपापल्या पक्षाचा प्रचार करण्याची ही नक्कीच लोकशाहीमध्ये हे स्वातंत्र्य आहे आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांनी कांद्याच्या निर्यात बंदीविषयी बोलावं। कांदा निर्यात बंदी उठवण्यासाठी नेमकं आपण काय करतात, महाराष्ट्र सरकार काय भूमिका घेते याविषयी बोलावं। दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या या सगळ्या दौऱ्यासंदर्भात अधिक माहिती देतात माझे सहकारी सुनील ठिगळे। सुनील, काय अधिकची माहिती? सुमित, नक्की आपण ज्या पद्धतीने पाहतो की खरं तर सध्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसंकल्प अभियानाची सुरुवात आहे ती खरं तर शिरूर तालुक्यातील मतदारसंघातून म्हणजेच खेड तालुक्यातून केलेली आपल्याला पाहायला मिळतं आहे। कारण की ज्या पद्धतीने पाहतो की शिवसंकल्प अभियानाची सुरुवात हे टोटल एकूण जवळजवळ 22 मतदारसंघामध्ये केली जाणार आहे। कारण की यातूनच जवळजवळ मिशन 45 हे टार्गेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समोर ठेवून ज्या पद्धतीने हा शिवसंकल्प अभियानाची सुरुवात या ठिकाणी केलेली आहे। आज दिवसभरामध्ये एकनाथ शिंदे यांच्या 2 सभा होतील। पहिली सभा ही होईल राजगुरुनगर येथे आणि दुसरी सभा होईल ती मावळ या ठिकाणी होईल। आणि आपण सध्या आलो आहोत राजगुरुनगर या ठिकाणी, त्या ठिकाणी पाहतो की जी सभेची तयारी आहे ती सध्या या ठिकाणी पूर्ण झालेली पाहायला मिळते। दुपारी 1च्या सुमारामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या ठिकाणी येतील आणि या ठिकाणी शिरूर लोकसभा मतदारसंघातनं जो शिवसंकल्प अभियान आहे म्हणजे ध्येय भव्य महाराष्ट्राचं या अभियानाची खरं तर या ठिकाणी सुरुवात करतील। मात्र एकंदरीत शिरूर लोकसभा मतदारसंघावरती अजित पवार यांनी सुद्धा दावा केलेला आहे आणि त्यातच आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचंही शिवसंकल्पचा अभियानाची सुरुवात या ठिकाणी होते। त्यामुळे मुख्यमंत्री या ठिकाणी येऊन नक्की काय बोलतात हेही पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। कारण की अमोल कोल्हे यांनी सुद्धा एकनाथ शिंदे यांना आव्हान दिलं होतं की शेतकऱ्यांचा कांदा निर्यातीचा बंदीचा जो GR आहे तुम्ही बरोबर आहे आणि या सगळ्या संदर्भात मुख्यमंत्री काय बोलणार हे देखील तितकंच पाहणं महत्त्वाचं असणार आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या